दिल्ली या ठिकाणी जो कारमध्ये बॉम्बस्फोट झाला त्याच्यानंतर संपूर्ण देश हादरला। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देखील आता सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्याच्या नंतर संपूर्ण राज्यभरामध्ये सुरक्षा यंत्रणा जी आहे ती आता सजग झालेली आहे। त्याच पद्धतीमध्ये आपण जर पाहिलं तर रायगड जिल्ह्यामध्ये देखील सुरक्षा यंत्रणा जी आहे ती सजग झालेली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 57 लँडिंग पॉइंट आहेत आणि त्या 57 लँडिंग पॉइंट मध्ये पोलीस यंत्रणेमार्फत जो बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। मी आता अलिबाग येथील या ठिकाणी आहे। हा अलिबागचा जेटी परिसरातला लँडिंग पॉइंट आहे। त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी देखील पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर रायगड जिल्ह्यामध्ये सागरी सुरक्षा असेल, कोस्ट गार्ड असेल, त्याचबरोबर रायगड पोलीस असेल यांच्या मार्फत सुरक्षा यंत्रणा जी तैनात करण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर हा अलिबागचा पूर्णतः परिसर आहे आणि तिथे देखील आता पोलीस यंत्रणा तैनात आहे। माझ्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी अलिबागचे पोलीस निरीक्षक किशोर साळे आहेत। सर, एकंदरीत काय सांगाल, कशा पद्धतीमध्ये सुरक्षा यंत्रणा तैनात आहे? संपूर्ण रायगड जिल्हा जो आहे हा कोस्टल जिल्हा आहे। यामध्ये एकूण 57 लँडिंग पॉइंट आहेत। त्यापैकी अलिबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये एकूण 16 लँडिंग पॉइंट आहेत। 16 लँडिंग पॉइंटमध्ये देखील अलिबागमधील महत्त्वाचे अलिबाग, आक्षी, थळ, नवगाव, वर्सोली, चाळमाळा ही महत्त्वाची 6 लँडिंग पॉइंट आहेत, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती बोटी मच्छीमारी बोटी येत असतात। आमच्याकडून सर्व जेटींवरती पूर्ण बोटींची तपासणी जी आहे ती चालू आहे। सर्व जेटींवरती लँडिंग पॉइंटवरती पोलीस कर्मचारी, स्थानिक पोलीस पाटील, आमचे मच्छीमार बांधव जे आहेत त्यांची जी मच्छीमार एकंदरीत सर किती पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत, किती तुकड्या याच्यामध्ये नेमण्यात आलेल्या आहेत? आमच्या प्रत्येक जेट्टीवरती जे काही महत्त्वाचे लँडिंग पॉइंट आहेत त्या प्रत्येक लँडिंग पॉइंटवरती 2-2 कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत आणि मच्छीमार सदस्य जे आहेत, जे आमचे पोलीस मित्र म्हणून काम करतात ते नेमलेले आहेत। तसेच पोलीस पाटील, त्या गावचे पोलीस पाटील जे आहेत यांना त्या ठिकाणी नेमण्यात आलेलं आहे। तसेच मत्स्य विभागाचे रक्षक देखील या ठिकाणी नेमण्यात आलेले आहेत। एकंदरीत सर आपण जर पाहिलं तर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, आर्थिक राजधानी देखील मुंबई आहे आणि त्याच्या नजीकच हा अलिबाग आहे। त्याचबरोबर अलिबागमध्ये अनेक पर्यटक देखील येत असतात। तर या दृष्टिकोनातून कशा पद्धतीमध्ये आपण सुरक्षा यंत्रणा तैनात केलेली आहे? सर्व लँडिंग पॉइंटवरती तर आमचा बंदोबस्त नेमलेलाच आहे। त्या व्यतिरिक्त जे अलिबागमध्ये पर्यटक ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी महत्त्वाचे बीच आहे अलिबाग, वर्सोली, नागाव या बीचवर देखील आमच्याकडून कंटिन्यू 24 तास पेट्रोलिंग आहे। तसेच कोस्टल भागात देखील पेट्रोलिंग नेमण्यात आलेली आहे। आमच्या पोलीस विभागाचे जे ड्रोन आहेत, ड्रोन मार्फत देखील वेळोवेळी पूर्ण परिसर जो आहे तो सर्च केला जात असतो, चेक केला जात असतो। येणाऱ्या प्रत्येक बोटीवरती नजर आहे। तसेच जागोजागी नाकाबंदी नेमण्यात आलेली आहे। नाकाबंदी दरम्यान देखील महत्त्वाच्या संशयित गाड्या ज्या आहेत त्या चेकिंग चालू असते आणि नित्यनेमाने आमची सुरक्षा यंत्रणा जी आहे ती 24 तास अलर्ट आहे आणि सतर्कपणे आमचं चेकिंग आणि पेट्रोलिंग सुरू आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असलेलं हे अलिबाग शहर आणि हा अलिबाग समुद्र किनारा, एकंदरीत आपण जर पाहिलं तर रात्रीची वेळ आहे, पण रात्रीच्या वेळेस देखील आपण हे यंत्रणा जर पाहिलं तर पोलीस यंत्रणा पूर्णतः या ठिकाणी तैनात आहे। कुठलाही संदिग्ध प्रकार घडू नये यासाठी रायगड पोलीस जे आहेत ते या ठिकाणी सतर्क असल्याचे चित्र एकंदरीत पाहावयास मिळत आहे। राज वैशंपायन, TV9 मराठी, अलिबाग, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।